शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर दुचाकीस्वाराने हात उचलल्याची घटना समोर आली आहे। कायनेटिक चौकात रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे। अजित बाळासाहेब भोगाडे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। 10 युनिट पर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणाने मागविलेल्या टेंडरमध्ये 1 किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची किंमत 45,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। सध्या सौर ऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या 60,000 रुपये या दराच्या तुलनेत नवा दर 15,000 रुपये कमी असल्याने योजनेच्या लाभार्थी 5 लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे। स्वास्तिक बस स्थानकामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे। बस उभी करताना इशारा देणाऱ्या वाहकास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आशा गुले यांनी फिर्याद दिली आहे। किसन दनवटे असे गुन्हा दाखल झालेला संशयित इसमाचे नाव आहे। अहिल्यानगर उपनगरातील केळगाव कांदा मार्केट परिसरात अहिल्यानगर पुणे महामार्गावर अज्ञात 50 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात युद्ध सुरू केल्याने आखाती देशात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 जणांनी मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधला। कोपरगाव येथील एका व्यक्तीला परत आणण्यात यश आलं, मात्र अहिल्यानगर शहरातील 3 जण मक्कामध्ये आणि कोल्हार येथील 1 जण सौदी अरेबियामध्ये अडकला। युद्धजन्य परिस्थितीमुळे या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपत। मी पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।